मुग्धाचे अंग तापाने फणफणत होते. त्यावर स्वयंपाकघराची जबाबदारी. कसं तरी भाजी शिजत असताना तिचा धीर राज पाणी पिण्यासाठी आला. मुग्धाचे भाव पाहून तो तिच्या कपाळावर हात ठेवत म्हणाला, "वहिनी, तुला खूप ताप आहे." "हो," मुग्धा क्षीण स्वरात म्हणाली. "सकाळी काहीच नव्हतं. दुपारपासून अचानक." "दादाला सांगितले?" "नाही. तसेही ते परवा येणार आहेत. काळजी करण्याची गरज नाही. आता तर रात्र झालीच आहे. एकच दिवसाची तर गोष्ट आहे." "अरे पण." राजची काळजी काही कमी झाली नव्हती. पण मुग्धाने त्याला धीर दिला आणि म्हणाली, "काही हरकत नाही. तो फक्त एक किरकोळ ताप आहे. तू जाऊन अभ्यास कर. जेवण तयार होताच मी तुला फोन करेन." मुग्धाची नक्कल करून तिला चिडवत राजने तिच्या हातातील बेलनं हिसकावून घेतलं आणि म्हणाला, "इकडे आण. मी बनवतो. तू जाऊन आराम कर." "नाही नाही. झोपले तर अजून आजारी पडेन." मुग्धा शांत बसणाऱ्यातील नव्हती. ती म्हणाली, "आपण दोघे मिळून स्वयंपाक करूया." आणि दोघेही एकत्र स्वयंपाक करू लागले. मुग्धाचा नवरा विनय कंपनीच्या काही कामानिमित्त 3 दिवसांसाठी बाहेर गेला होता. तो हुद्द्याने फार काही वरिष्ठ नव्हता, पण बॉसचा विश्वासू होता. त्यामुळे ते त्यालाच कोणत्याही कामासाठी पाठवत असत. मुग्धाचा 21 वर्षांचा धीर राज स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. विनयसारखा प्रेमळ नवरा मिळाल्याने मुग्धाही आनंदित होती. पतीचा काही पगार आणि ती स्वतः खाजगी शाळेत शिकवायची. काही पैसे मिळायचे. असं करून घर खर्च सहज भागायचा. सासू सासरे गावात राहत होते. धीर राज हा अभ्यासामुळे त्यांच्यासोबत राहत होता. आयुष्यात फक्त एकाच गोष्टीची उणीव होती, ती म्हणजे 10 वर्षे सुखी वैवाहिक जीवनानंतरही त्यांना मूलबाळ झाले नाही. आता मुग्धा 35 वर्षांची झाली होती. तिच्या वयाच्या इतर शिक्षकांना जेव्हा ती त्यांच्या मुलांसोबत पाहायची तेव्हा तिला इच्छा नसतानाही रडावेसे वाटायचे. या वेदनेने ती तिच्या डायरीची पाने रंगवत असे. रोट्या तयार होत्या. राजने तिला खुर्चीवर बसायला सांगितले आणि त्याच्या वस्तू गोळा करायला सुरुवात केली. मुग्धाने डोके मागे ठेवले आणि डोळे मिटले. वातावरण एकदम शांत होते. मग तेच वादळ पुन्हा जोरात घुमू लागले, ज्याचा आवाज मुग्धाला आजतागायत जाणवला नव्हता. राजची मान हळूहळू मुग्धाकडे वळली होती. डोळ्यांच्या कोपऱ्यातून तो मुग्धाच्या तिच्या सुरेख साडीत गच्च उभारांना पाहू लागला. मुग्धाच्या श्वासाबरोबर ते वर खाली सरकले की राजच्या आतला सैतान जागा व्हायचा. "सगळं काम झालं का?" भांड्यांचा आवाज बंद झाल्याचं लक्षात आल्यावर मुग्धाने अचानक डोळे उघडले. राज स्तब्ध झाला आणि म्हणाला, "हो वहिनी, तेच." असे म्हणत राजने पटकन उरलेले काम उरकले आणि खाण्याचे पदार्थ उचलले आणि टेबलावर नेले. मुग्धाने जेमतेम 2च रोट्या खाल्ल्या, त्याही राजच्या सांगण्यावरून. तो जबरदस्तीने तिच्या ताटात भाजी टाकत होता. जेवण झाल्यावर मुग्धा झोपायला लागली तेव्हा राज म्हणाला, "वहिनी, 15 मिनिटे समोरच्या खोलीत बसा. मी तुमच्यासाठी औषध घेऊन येतो." "अरे नाही नाही. रातोरात उतरेल ताप." मुग्धाने नकार दिला. पण राज हे मान्य करणार नव्हता. "मी जवळच्या केमिस्टकडून औषध आणतोय वहिनी. तुम्ही नेहमी तिथूनच ऑर्डर करता. दार बंद करा. मी आत्ताच आलो." एवढं बोलून तो निघून गेला. मुग्धा दार बंद करून सोफ्यावर पाय वर करून बसली. राजने ठरवले होते की आज आपल्या मनाप्रमाणे करायचे. इतक्यात केमिस्टचे दुकान आले. "काय आहे राजबाबू?" राज हरवलेल्या दिसताच केमिस्टने विचारले. राजचे लक्ष परत दुकानाकडे गेले. "औषधांची गरज होती." त्याने उत्तर दिले. "अरे, इथे काय मिठाई मिळते?" केमिस्ट चिडवत म्हणाला. तो त्याचा जुना मित्र होता. राज हसला आणि म्हणाला, "अरे दे लवकर, दे लवकर." केमिस्टने बडबड करत आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. "अरे सांग तरी, कोणते औषध हवे आहे?" राजला आठवले की त्याने खरंच कोणतंही औषध मागितलं नव्हतं. तो फक्त म्हणाला, "वहिनीची तब्येत ठीक नाही. तिला ताप आहे. मला फक्त झोपेची गोळी द्या." "तापासाठी झोपेची गोळी?" असा विचार करून केमिस्टने त्याच्याकडे पाहिले. तो स्वतः मुग्धाच्या सौंदर्याचा दिवाना होता. तिच्याबद्दल नेहमी मोठ्या उत्साहाने बोलायचा. त्याला राजच्या मनात काय शिस्त आहे ते समजले. अशा गोष्टींचा त्याला खूप अनुभव होता. झोपेच्या गोळ्यांसोबतच तापासाठी औषधही दिले. राजने लिफाफा खिशात ठेवला आणि पटकन परत जायला निघाला. तेव्हा केमिस्ट ओरडला, "अरे भाऊ, किती डोस द्यायचे ते तरी ऐकून जा." राजला आपली चूक कळाली. तो काउंटरवर आला. केमिस्टने त्याला डोस सांगितला आणि डोळे मिचकावत म्हणाला, "या झोपेच्या गोळीचे एकापेक्षा जास्त डोस देऊ नकोस. ही एक जालिम गोष्ट आहे." "अरे काय बकवास बोलतोयस?" राजच्या मनातील भीती तोंडातून बाहेर पडली. तो चोरी पकडल्यासारखं बिचकला. तो निघू लागला. केमिस्ट मागून सांगत होता, "पुढच्या वेळी आमची पण आठवण कर मित्रा."
राज त्याच्याकडे दुर्लक्ष करत पुढे निघाला. घरी परतल्यावर मुग्धाने दारावरची बेल वाजवताच तिने दार उघडले आणि म्हणाली, मी इथेच बसले होते. हो वहिनी, आत या, राज कपाळावरचा घाम पुसत म्हणाला. मुग्धा तिच्या खोलीत येऊन पडली. राजने तिला प्रथम तापाचे औषध दिले. मुग्धा औषध घेऊन झोपायला निघाली होती तेव्हा राजने तिला थांबवले. वहिनी, अजून एक औषध बाकी आहे. किती आणलेत तुम्ही? मुग्धा थकलेल्या आवाजात म्हणाली आणि बाम घेऊन कपाळाला लावू लागली. वहिनी, दे, मी लावतो, असे म्हणत राजने तिच्याकडून बामचा डबा घेतला आणि तिच्या कपाळावर घासायला सुरुवात केली. काही वेळाने त्याने मुग्धाला झोपेची गोळी दिली आणि तिला झोपायला लावले. राज तिचे कपाळ दाबत राहिला. काही वेळाने त्याने मुग्धाला आवाज देऊन खात्री करून घेतली. वहिनी, झोपली आहेस का? प्रतिसाद मिळाला नाही. राजनेही तिला हलवून पाहिले. कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने मार्ग मोकळा झाल्याचे समजले. राजच्या शरीरात रक्त वेगाने वाहू लागले. लाईट बंद करताच तो मुग्धावर चढला. कांद्याच्या साल्यांप्रमाणे लाजेचा बुरखा उतरू लागला. खोलीतील चालू असणाऱ्या भूकंपामुळे टेबलावर ठेवलेले विनय मुग्धाचे चित्र खाली पडून तुटले. सगळे शांत झाल्यावर राज थकून मुग्धाच्या शेजारी झोपला. आता ताप उतरेल वहिनी, मी तुझा खूप घाम काढला आहे, राज निर्लज्जपणे बडबडला आणि मुग्धाचे मोबाईलमध्ये काही फोटो काढून त्याने तिला कपडे घातले. मुग्धा अजूनही हळुवारपणे कणत होती. राज अंथरुणावरून खाली उतरला आणि स्वतःला कपडे घालू लागला. तेवढ्यात त्याची नजर अर्ध्या उघडलेल्या ड्रॉवरवर पडली. चुकून मुग्धा तिची डायरी तिथेच सोडून गेली होती. राजने ती बाहेर काढली आणि कपडे घालताना त्याची पाने उलटायला सुरुवात केली. अचानक त्याची नजर एका पानावर पडली, अडकली. त्याची शर्टची सर्व बटणे बंद करणे त्याला अजून जमले नव्हते, पण त्याला त्याची पर्वा नव्हती. तो डोळे मिचकावून त्या पानावर लिहिलेले शब्द वाचू लागला. मुग्धाने त्यात लिहिले होते की आता मी खूप रडत आहे. मला माझ्या मुलासाठी खूप दुःख झाले आहे. माझा मुलगा माझ्यासोबतच होता आणि मी त्याला ओळखू शकले नाही. इथं आल्यापासून मी त्याच्यातच स्वतःच्या मुलाला पाहिलं. तर मग आज माझ्या पोटच्या मुलासाठी एवढी चिंता का करत आहे? मी लवकरच राजला कायदेशीर दत्तक घेईन. राजच्या डोळ्यासमोर अंधार येऊ लागला. तो तिथेच डोकं धरून बसला आणि जोरजोरात रडू लागला. मग तो पळत सुटला आणि मुग्धाचे पाय धरून कपाळाला हात लावला आणि रडू लागला. वहिनी, मला माफ करा. हे माझ्या हातून काय घडलं? अचानक राजचे लक्ष मुग्धाच्या विस्कटलेल्या केसांकडे गेले. त्याने पटकन जमिनीवर पडलेली केसांची क्लिप उचलली आणि मुग्धाचे डोके आपल्या मांडीवर ठेवून तिचे केस चावरायला सुरुवात केली. तो सर्व काही यंत्राप्रमाणे करत होता. केसांची क्लिप नीट फिक्स करून राज उठला आणि घराबाहेर पडला. दुसऱ्या दिवशी सकाळी 8च्या सुमारास मुग्धाचे डोळे उघडले. तिचं डोकं अजूनही जड होतं. घरात अचानक गर्दी जमली होती. शेवटी एक माणूस म्हणालाच, वहिनी आणि धीराच्या नात्यावर विश्वास ठेवणे हा वेडेपणा आहे. मुग्धाला डोक्यात विजेचा शॉक लागल्यासारखं वाटलं. ती त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागली. तेवढ्यात तेथील पोलीस निरीक्षक आत आले आणि म्हणाले, तुमच्या धीराचा राजचा मृतदेह जवळच्या नदीत सापडला आहे. त्याने रात्री आत्महत्या केली. मुग्धाचे मन धडधडू लागले. ती घाईघाईत पलंगावरून उठली पण अडखळत खाली पडली. एका महिला कॉन्स्टेबलने काल रात्री राजने त्याच्या मोबाईलमध्ये टिपलेले मुग्धाचे फोटो दाखवले आणि मोठ्या आवाजात विचारले, काल रासलीला करताना त्या मुलाला तू काय म्हणालीस की त्याने आपला जीव दिला? चित्रे पाहून मुग्धा आश्चर्यचकित झाली. त्याच्या शारीरिक स्थितीमुळे तिला अशाच घटनेचा संशय येत होता, पण तिचे मन अजूनही ते स्वीकारायला तयार नव्हते. ती ढसाढसा रडायला लागली. इन्स्पेक्टरने लेडी कॉन्स्टेबलला आता काही विचारू नकोस असे सूचित केले आणि बाकीची औपचारिकता पूर्ण करून तेथून निघून गेले. हळूहळू महिलांची गर्दीही पांगली. विनयचा फोन आला की तो येतोय, घाबरू नकोस. पण मुग्धा फक्त ऐकत राहिली. राजचे बालपण तिच्या पाणावलेल्या डोळ्यासमोरून जात होते जेव्हा ती या घरात नव्याने आली होती. दुपारपर्यंत विनय परतला आणि धावतच मुग्धाकडे खोलीत गेला. ती अजूनही बेडवर बसली होती, शून्याकडे बघत होती. विनयने तिच्या खांद्यावर हात ठेवला पण मुग्धाचे शरीर एका बाजूला कलंडले. मुग्धा, मुग्धा, विनय ओरडून तिला हलवण्याचा प्रयत्न करत होता, पण मुग्धा कधीही जाग न येणाऱ्या झोपेत झोपी गेली होती. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ती कॉमेंट करून सांगा व कथा आवडल्यास एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.